जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की निंदेचा भागच आपल्याकडे नको. समर्थ म्हणतात की आपल्याला बऱ्याच जणांना जास्त सवय असते किंवा जास्त आवड असते की इतर कुणाचा तरी निंदेचा भाग निघाला तर ते आपली सगळी कामं सोडून त्या व्यक्तीकडे येतात आणि बरेच जण ग्रुपमध्ये बसून त्याच व्यक्तीची निंदा करू लागतात. निंदेचा हा भाग सगळ्यांनाच आवडतो म्हटले समर्थ. म्हणून समर्थ म्हणतात की निंदा कोणाचीही करू नका. आपण इतरांची निंदा करतो पण आपलं पुण्य त्याला जातं आणि त्याचं सर्व काही पाप आपल्याकडे येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी एक सुंदर अशी गोष्ट सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये दानशूर अशी आजी होती. ती एकटीच राहत होती. तिचं छोटंसं घर होतं पण ती परमार्थ जास्त करत होती, नामस्मरण करत होती. इतरांचं चांगलं व्हावं असं तिला वाटायचं आणि ती नेहमी दानधर्म करायची. पक्ष्यांना काही ना काहीतरी तांदूळ पाणी ठेवायची, येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत करायची, वाटसरूंना मदत करायची. प्रत्येकाचा तिने आशीर्वाद घेत होती. आणि बघा, तिच्या मनात आलं की एक दिवशी आपण ब्राह्मणाला जेवू घालूया आणि त्यामुळे सणाच्या दिवशी तिने एका ब्राह्मणाला जेवणासाठी बोलवलं आणि सर्व काही तयारी केली. तिच्या घरामध्ये ताक नव्हतं म्हणून तिने शेजारच्या ताईंकडून ताक आणण्यासाठी ती आजी गेली. मग ज्यावेळेस तिने ताक घेऊन आली त्यावेळेस मात्र त्या ताकामध्ये सापाचे 2 गराचे थेंब पडले आणि मग मात्र ते आजीला काही माहितीच नव्हतं आणि आजीने आपले मनापासून ते ताक आणलं होतं. तिची भावना, तिचे विचार आणि तिचा शुद्ध भाव हा उत्तमाचा होता, चांगला होता. तिला वाटत होतं एका ब्राह्मणाने तरी आपल्या घरून जेवावं, मला आशीर्वाद द्यावं अशी तिची इच्छा होती. कारण आपल्या आयुष्याचे थोडेच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे थोड्या दिवसात आपण होता येईल तेवढं पुण्य करूया, होता येईल तेवढा आशीर्वाद घेऊया, होता येईल तेवढं पुण्याचा साठा वाढवूया, होता येईल तेवढा आपल्या पुण्याचा हंडा भरूया आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. त्यासाठी त्या आजीचे प्रयत्न नेहमी चालू होते. आणि बघा, त्या आजीने उत्तमरित्या रांगोळी काढली, पाट मांडला, उत्तमरित्या ताट पूर्णपणे जेवणाने पूर्णपणे भरलं आणि मग मात्र त्या ब्राह्मणाला तिने पाया पडून त्या ब्राह्मणाला जेवायला सांगितलं. आणि मग मात्र ते ब्राह्मणही जे काही त्याचे नियम होते त्याने ताटावरून पाणी फिरवलं आणि त्याने एक श्लोक म्हटले आणि त्या ब्राह्मणाने जेवायला सुरुवात केली. आणि पूर्णपणे जेवण झाल्यानंतर त्याने सुंदर असं ताकही पिलं आणि पिल्यानंतर बघा, अर्धा 1 तासामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू त्या आजीच्या घरामध्येच झाला. आणि मग मात्र आजूबाजूचे गोंधळ करू लागले की आजींनी षडयंत्र केलं, आजी ही स्वार्थीच आहे, तिला त्या ब्राह्मणाचे पैसे हवे होते. तो ब्राह्मण एकटाच होता, तो भरपूर त्याच्याकडे श्रीमंत आहे तो आणि त्यामुळेच त्या आजीला पैसे पाहिजे होते म्हणूनच त्या आजीने त्या ब्राह्मणाला मारलं असं बरेच जण चर्चा करू लागले. आणि यमही त्या ब्राह्मणाला नेण्यासाठी तेथे आला होता. पण बघा, त्यावेळेस आजीचीही चूक नव्हती आणि ज्यांनी ताक दिलं त्यांचीही चूक नव्हती. वर घार जात होती आणि त्या घारीच्या मुखामध्ये एक सापाचं पिल्लू होतं आणि त्या सापाच्या मुखातून ती गर त्या ताकात पडली. त्यामुळे त्या आजीचीही चूक नव्हती, त्या सापाचीही चूक नव्हती, त्या घारीचीही चूक नव्हती, ज्यांनी ताक दिलं त्यांचीही चूक नव्हती आणि आजीचीही चूक नव्हती. मग आता पाप तरी कोणाच्या कार्डावर टाकायचं असा सगळं काही प्रश्न पडू लागले. आणि मग मात्र गावातील लोक त्या आजींची निंदा करू लागले. मग मात्र देवादिकांनी सांगितलं की ते पाप आजीच्या कार्डवरही टाकायचं नाही, ज्यांनी ताक दिलं त्यांच्या कार्डवरही टाकायचं नाही, घारीच्या कार्डवरही टाकायचं नाही आणि त्या सापाच्या कार्डवरही टाकायचं नाही. ते पाप ज्या आजींची जे लोक निंदा करतात त्या सर्वांच्या कार्डवर ते पाप टाकायचं आणि जे आजींची निंदा करतात त्यांच्या कार्डावर सगळं काही पाप टाकायचं आणि जे आजींची निंदा करतात त्यांचं पुण्य सर्व काही आजींच्या कार्डवर टाकायचं असं देवानी सांगितलं. आणि मग मात्र तसंच झालं. ज्या आजींची लोक निंदा करत होते त्यांचं पुण्य आजींच्या कार्डवर टाकण्यात आलं आणि मग मात्र जे आजींची निंदा करत होते आजींचं पाप मात्र त्यांच्या कार्डवर टाकण्यात आलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की निंदा कोणाचीही करू नका. आपण सहज इतरांची निंदा करतो आणि आपलं पुण्य मात्र वाया घालवतो. म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याही मिळवायला खूप वेळ लागतो पण घालवायला मात्र 1 सेकंदही लागत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पुण्याही कमवण्याचा प्रयत्न करा, घालवण्याचा प्रयत्न करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. कारण जाताना आपल्याबरोबर पैसा, दागदागिने, जमीन, बंगला, शेती, इस्टेट, प्रॉपर्टी,
हे काहीही येत नाही, आपल्याबरोबर येतं ते शाश्वत पुण्याई नामस्मरण सत्कर्म, आपण केलेलं इतरांचे आशीर्वाद हेच आपल्याबरोबर येतं. म्हणून समर्थ म्हणतात की निंदेचा विषय आपल्याकडे नकोच आहे. जरी कोण इतरांची निंदा करत असेल तर तेथून आपल्याला उठून बाहेर जाता आलं पाहिजे, किंवा निंदा करत असेल तर आपल्याला शांत बसता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की ज्या वेळेस आपल्याला इतरांची निंदा करू वाटते त्यावेळेस आपण हा बोध आठवला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.